चोपडा पंचायत समिती आवारात फेब्रुवारी 23 पासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू. चोपडा जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 23 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात असहकार व काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांच्या सूचनेनुसार आंदोलनाची टप्प्याटप्प्याने रूपरेषा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार 16 व फेब्रुवारी 17 रोजी काळ्या फिती लावून काम करणे व निवेदन देणे, फेब्रुवारी 18 रोजी कार्यालयासमोर शांततापूर्ण घोषणा देणे, फेब्रुवारी 20 रोजी निवेदनाचा पाठपुरावा करणे, त्यानंतर 23 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व लिपिक कर्मचारी यांनी जळगाव येथे जिल्हा परिषद ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन देण्यात आलेले असून दिनांक फेब्रुवारी 24 पासून प्रत्यक्ष काम बंद आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे, राज्य कार्याध्यक्ष शरद पांडुरंग विद्येदार शेख, राज्य खजिनदार शकील अहमद, नितीन पाटील, राज्य सचिव आनंद पांडुरंग भिसे, राज्य महिला अध्यक्ष श्रीपती वीरश्री विजय बेटकर, राज्य उपाध्यक्ष नितीन सुरेश लोलगे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद काळे यांनी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. प्रमुख मागण्या: वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, लिपिक संवर्गाचे नामकरण झालेच पाहिजे, पदोन्नती स्तर कमी झालेच पाहिजे. आंदोलनस्थळी धर्मेंद्र सूर्यवंशी, नितीन बिरारी, अनिता पाटील, संदीप पाटील, गिरीश पाटील, विजय झांबरे, निराशा पाटील, शुभांगी अहिरे, रमाकांत खैरनार, योगेश मुसांडे, ज्योती कोळी, निराशा पाटील, मुकेश पाटील, ज्योत्स्ना सनेर, निलिमा बिराडे, धनराज पाटील, मिलिंद खंडागळे, ईश्वर सोनवणे, विशाल देवराज, दिनेश बोरसे, तडवी मॅडम, रहमान तडवी, संजय बोरसे, प्रदीप पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा जिल्हा जळगाव. या संघटनेच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही काम बंद आंदोलनाची सुरुवात 23 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही असे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत: चौथा वेतन आयोगापासून ज्या वेतन त्रुटी लिपिक वर्गांच्या ज्या वेतन त्रुटी आहेत त्या पूर्ण झाल्या, वेतन त्रुटी कमी झाल्या पाहिजे आणि पदोन्नतीचा जो स्तर आहे तो कमी झाला पाहिजे आहे, जी जशीच्या जशी लागू झाली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही हे काम बंद आंदोलन केलेले आहे. किती दिवसापासून आंदोलन चालू आहे मॅडम? 23 तारखेपासून आम्ही पहिले जळगावला जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला होता आणि आजपासून तालुका स्तरावर बेमुदत संप हा आम्ही पुकारलेला आहे. काम बंद आहे का आंदोलन? हो, काम बंद आंदोलन आहे. क्षमटिंबा आहे. ग्रामसेवक कर्मचारी, शिक्षक कर्मचारी आणि लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्या वेतन श्रेण्या सारख्याच होत्या, परंतु 5वा वेतन आयोग लागू झाला तेव्हापासून आमच्या वेतनामध्ये खूपच तफावत आहे. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे 6 पासून चालू होतं आणि शिक्षक कर्मचारी यांचं S10 पासून चालू होतं आणि ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचं S8 पासून चालू होतं. आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला 10 वर्ष होतात तेव्हा आम्ही ज्या पगारावर असतो तो पगार त्यांना सुरुवातीलाच असतो. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील पाऊल काय असेल मॅडम तुमचे? आता आमचे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे. लिपिक वर्गीय संघटनेचा विजय असो. पदोन्नतीचा स्तर कमी झालाच पाहिजे. पदोन्नतीचा स्तर कमी झालाच पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. कोण म्हणे देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. लिपिक वर्गीय संघटनेचा विजय असो.